आपण टिश्यू कल्चरमध्ये ग्रँडाइन बनाना बरोबर अजून एक 3 व्हरायटी प्रोड्यूस करतो. एक वेलची केळी म्हणून आहे, येल्लाकी म्हणतात त्याला. वेलची केळी तुम्हाला ही साऊथमधली कर्नाटक रिजनमधली आहे. सध्या लोकल सोलापूर रिजनमध्ये जास्त प्रमाणात त्याचं प्लांटेशन होतं. खायला एकदम स्वादिष्ट, तुम्हाला 12 महिन्यात पीक निघतं इथे. शेतकऱ्यांना अफोर्डेबल आहे. आत्ता मार्केट जवळ 50 ते 55 रुपये कच्च्या केळीचा आहे. तुम्ही मॉलमध्ये गेला तर जवळ 100 रुपये किलोने विक्री होऊन जाते ते वेलची केळीची. ते तुम्ही ही स्वादिष्ट पण करू शकता. कोरोनाच्या कालावधीमध्ये जेव्हा तुम्ही होता तर डॉक्टर लोक सुद्धा प्रेफरन्स करत होते की बाबा ही केळी खावा. का तर न्यूट्रिएंट व्हॅल्यू जास्त आहे त्यातून मिळणारे पोटॅश जे हार्टसाठी जे तुम्हाला लागतं ना, पोटॅश, मॅग्नेशियम प्लस कॅल्शियम वगैरे, हे न्यूट्रिएंट व्हॅल्यू जास्त असल्यामुळे केळी ही स्वादिष्ट आणि रुचकर आहे. ही येल्लाकी म्हणून आहे. येल्लाकी आपण कोकणाचं म्हणलं तर त्याला वेलची म्हणतो, महाराष्ट्रात वेलची म्हणतो, साऊथला गेला की येल्लाकी म्हणतात. लागवड कालावधी महाराष्ट्रात पकडलं तर नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत चालते. कारण त्याची विक्री तुम्हाला परत रिटर्न पुढच्या वर्षी 12 महिने पीक पकडलं, पण डिसेंबरपासून मार्केट आता आहे. आत्ता जर मार्केट पकडलं तर तुम्हाला 50 ते 60 रुपये किलोचं रेट आहे. सरासरी टेन ॲक्च्युली ॲव्हरेज कमी येतं, 12 ते 15 किलोचं ॲव्हरेज आहे. एका दर चांगला आहे. सरासरी एका झाडापासून 500 ते 700 रुपये आत्ता रेट होतं. मी जरी 1200 झाडं लावली तरी 6 ते 7 लाख रुपयाचं उत्पन्न एका शेतकऱ्याला एकरमधून मिळतं आहे. सरासरी खर्च एक 1.25 लाख ते 1.5 लाख प्रति एकर येईल. ही पाहत आहात ते तुम्ही ग्रँडाइन व्हरायटी, आपण त्याला G9 म्हणतो. G9 तुम्हाला महाराष्ट्रात किंवा ऑल ओव्हर इंडियात ही व्हरायटी बघायला मिळेल. ह्याचं प्लांटेशन तुम्हाला जानेवारीपासून डिसेंबर तुम्ही केव्हाही करू शकता. असा हंगाम, असं पर्टिक्युलर हंगाम आहे. फक्त अवॉइड करताना तुम्हाला अतिउष्णता, जसे एप्रिल आणि मेची अतिउष्णता असेल तो हंगाम सोडून लागवड करावी. तो अतिथंडी, डिसेंबर जानेवारीची अतिथंडी असते ना, तो थंडीचा हंगाम सोडून तुम्ही लागवडी करू शकता. थंडीत लागवडी नाही केल्या पाहिजे. नाही, ज्याच्या शेतकऱ्याच्या फील्ड प्रॅक्टिस प्रॉपरली आहेत आणि पाणी नियोजन, खत नियोजन जर व्यवस्थित करत असेल तो थंडीत सुद्धा लागवड करू शकतो. कारण हा नवीन शेतकरी करताना ना, पाण्याचं नियोजन जर मागं पुढे जर झालं ना तर प्लांट सेट होताना वेळ लागतो. प्रश्न विचारायचा आहे, आता काही शेतकरी लागवडी केली नोव्हेंबरमध्ये, त्यांचे रोप पिवळी पडले तर काय करायला पाहिजे त्यांनी? आता काय होतं, पिवळी पडायला रिझन एक आहे की पाण्याचं नियोजन. अति पाणी जर झालं ना तर झाडांना जेवढं पाणी घेतलं जातं ना तेवढं इव्हॅपोरेशन पण व्हायला पाहिजे, पण उडून पण जायला. जर पाणी जर उडून जात नसेल, जमीन परत स्टोअर जर होत असेल तर जास्त पाण्यामुळं न्यूट्रिएंट मिळत नाहीत. तपकिरी कलरचे झाले, काळी म्हणतो आपण त्याला. ते अति पाण्यामुळेच होते. अति पाणी नियंत्रण पाण्याचा निचरा वापसा स्थितीमध्ये जर जमीन ठेवली, म्हणजे पाण्याचा निचरा जर झाला ना तर तुम्हाला ॲटोमॅटिकली झाड ते ग्रो होईल. ग्रो होताना पहिली मुळी चांगली राहील. मुळी चांगली झाली की न्यूट्रिएंट मिळतील. न्यूट्रिएंट मिळेल की झाडांचा तुम्हाला वाढ होऊन चांगलं होईल. थंडीत तो बघायला लागेल तुम्हाला. आणि लागवड करताना महत्त्वाची जमीन ही निचऱ्याचीच पाहिजे. अजून महत्त्वाची काय काळजी घेतली पाहिजे लागवड करताना? सुरुवातीला का ना तुम्हाला माती पाणी परीक्षण फार महत्त्वाचं. ज्या जमीन तुम्ही पीक लावणार आहे त्या पिकाला ती जमीन योग्य आहे का नाही हे तुम्ही पहिले चेक करायला पाहिजे. तर ती योग्य जर असेल ना तर तुम्हाला पुढे जाऊन वर्षभर जो खर्च होतोय ना तो मेंटेन होईल. आपण देणारे जे न्यूट्रिएंट देणार आहे तुम्ही वर्षभर, व खतं, रासायनिक खतं जे देणार आहे तर त्याचा तुम्हाला बॅलन्सली चार्ट काढता येईल. तर अदरवाईज काय होते, जनरली काही माहीत नव्हतं शेतकरी मार्केटमधनं खतं घेतात, खतं टाकले जातात. अनवॉन्टेड खतं जर टाकले ना तर ते पीक घेत नाही आहे, तो फार नुकसान होतं. सरासरी ॲव्हरेज किती आहे आता G9 ॲव्हरेजली चांगली सांभाळली ना तर एकरी 30 टनापर्यंत ॲव्हरेज निघतं. किती किलोचा आहे सर? हा जो 55 किलोचा आहे. आता ही जी जमीन आहे ती पूर्ण निचऱ्याची हलकी जमीन आहे म्हणून हा गड चांगला आहे. ज्या जमिनी चिकट काळवट आहेत आणि पाणी धरून देणार तिथे तुम्हाला उत्पन्न पण डिले निघेल, आणि डिले म्हणजे उशिरा निघेल उत्पन्न, आणि ॲव्हरेजली बंच साईज बारीक निघेल. त्यामुळे आपल्या जमीन चांगली हलक्या, मध्यम आणि कसदार पाहिजे. सुपीक पाहिजे. ज्याचं फर्टिलायझर ऑर्गॅनिक कंटेंट चांगला पाहिजे. तुझं ऑर्गॅनिक कार्बनचं प्रॉपर असेल ना तर तुमच्या जमिनी होऊन जातात. धन्यवाद सर. ओके, थँक्यू सर.